शहरात कमाल तापमानात मोठी घसरण झाली असून नाशिकमध्ये पुन्हा एकदा थंडी वाढू लागली आहे आणि त्यामुळे भल्या थंडीमध्ये शरीराला ऊब मिळावी याकरिता आता अनेक नागरिक जे आहेत ते व्यायामासाठी योगासनासाठी बाहेर पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण सध्या नाशिकच्या गोदावरी नदीकाठ परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी भल्या थंडीत नागरिक जे आहेत ते आपल्याला कसरत करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर गेल्या 2 आठवड्यांपासून नाशिकमध्ये थंडी पडू लागली असली तरी अद्याप शहरात थंडी स्थिरावलेली नसल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगितलं जात असलं तरी देखील शीतलहरींमुळे नाशिकमध्ये थंड वातावरणात गारवा जो आहे तो कुठेतरी आपल्याला पडल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे शरीराला ऊब मिळावी याकरिता नागरिक जे आहेत ते आता घराबाहेर पडत आहेत। अनेकांकडून या ठिकाणी जर आपण बघितलं तर मॉर्निंग वॉकसाठी असेल, त्याचबरोबर व्यायामासाठी असेल, शारीरिक कसरत जी आहे ती नागरिकांकडून केली जात आहे। आणखी पुढील 2 दिवस थंडीत वाढ होणार असून थंडीची लाट येण्याची शक्यता जी आहे ती हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे। दरम्यान शहरात किमान तापमान हे 11.5 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 27.2 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली आहे। कमाल तापमान हे सरासरीपेक्षा 4 अंश सेल्सिअसनं घसरले आहे। त्यामुळे नाशिक शहरात वातावरणात जरी गारवा जाणवत असला तरी अशीच पुढील काही दिवस परिस्थिती जी आहे ती शहरात राहू शकते आणि त्यामुळे येत्या 2 दिवसात नाशिक शहरात थंडीची लाट येऊ शकते अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।